पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे आणि सदावर्ते यांची एक ऑडिओ क्लिप TV9 मराठीकडे आहे। माझ्याकडे टिप्पर सोडा, साधा टायर सुद्धा नाही, भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांचं हे संभाषण आहे। तर भास्कर केंद्रेंचे 15 JCB, 100 टिप्पर आणि मटकावाल्यांशी संबंध असा आरोप धस यांनी केला होता। भास्कर केंद्रे 15 वर्षांपासून एकाच ठिकाणी कामाला कसे असा आरोपही धसांनी केलाय। तर मी गेल्या 4.5 वर्षापासून परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये आहे असं संभाषण केंद्रे आणि सदावर्ते यांचं आहे। तुझ्यावर हे टिप्पर कोणते आहेत तुझ्याकडे? सर टिप्पर सोडा, माझ्याकडे एक टायर जरी असलं, टायर साधं डिस्कचं टायर जरी, किंवा माझंच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकडे, मावस भावाकडे, चुलत भावाकडे, मित्राकडे, कुणाकडे बी एक टायर जरी असला ना, तर मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब। आणि दुसरी गोष्ट, मला 2 मिनिटं, हे मला का कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला, बरं ठीक आहे, आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी 2 टिप्पर असते, ह्याने जर 50-100 म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे 2च आहेत आणि हे 100 म्हणले। साधा माझ्याकडे टायर नाही, JCB पोकलेन मधला फरक कळत नाही मला, माझा काही संबंध नाही। आणि हा विषय टोटल मीडिया सोडा, पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकडे कुणालाही विचारायचं। आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब। तर परळीचे हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। भास्कर केंद्रे, स्वागत तुमचं TV9 मध्ये। धसांनी तुमच्यावर आरोप केले होते की तुमच्याकडे 200 टिप्पर आहेत, आणि तर या धसांच्या आरोपांना तुम्ही काय उत्तर देताय? मॅडम, मला उत्तर देण्याचा विषय नाही। हॅलो जी बोला। मी जे बोललो ते सत्य बोललोय, याच्यामध्ये कुठले असेल स्वतः आदरणीय धस साहेबांनी सांगितलं की इथं मीडियाला जाऊन ती चौकशी करा, या इथं चौकशी करा, बघा, सगळे स्वतः बघा। मी स्वतः आवाहन करतोय, कुठलंही काहीही जर असेल, हे आहे JCB तर आहो, ते काय बोलतायत हेच मला लक्षात आलं नाही। स्वतः येऊन चौकशी करा, त्यांनीच नाही किंवा समजा आमच्या डिपार्टमेंटल असेल कुणीही चौकशी करा। JCB आणि हायवा इतके घेण्यापर्यंत आमची ऐपतच नाही ना। असेल तर मी चुपचाप बसलो असतो किंवा फोन बंद केला असता। शक्यच नाही ना, काय बोलतायत, कशामुळे बोलतायत, आता ते त्यांचा पूर्वदुराग्रह काहीतरी आहे। त्यावेळेस LCB असताना काही कारवाई आमच्या हातून झालेल्या आहेत, त्याबद्दल बोलत असतील असं मला म्हणायला वाटतं। भास्कर केंद्रे, या संदर्भामध्ये तुम्ही तक्रार करणार आहात का? बिलकुल, मी लिगली प्रोसेस दाखल करणार आहे। माननीय SP साहेबांची परवानगी घेणार आहे। मी सध्या सुट्टीवर आहे 8 दिवसाच्या। हे झाल्यानंतर मी लिगली प्रोसेस करणार आहे। आणि माझा ज्यावेळेस माझ्या कुटुंबाचे, माझ्या मुलीचे फोटो सुद्धा व्हायरल केले त्यांनी, किंवा मुली आणि म्हणजे माझा आणि माझ्या मुलीचा फोटो व्हायरल केला, त्यावेळेस मन दुखावलं की माझं एक कुटुंब आहे। मी पोलीस खात्यामध्ये काम करत असताना माझं सेवापट बघा, तुम्ही माझा रेकॉर्ड बघा। मला माननीय पोलीस महासंचालक साहेबांनी मला सन्मान चिन्ह दिलेलं आहे, पोलीस महासंचालक पदक दिलेलं आहे, प्रमाणपत्र दिलेलं आहे, माझे प्रशस्ती पत्र बघा, 400च्या आसपास माझे रिवॉर्ड आहेत। मी पोलीस खात्यात काम करत असताना असं जर अवास्तव काही जरी आरोप केले, ठीक आहे, मला काही देणे घेणे त्या गोष्टीशी, परंतु ज्यावेळेस धन्यवाद भास्कर केंद्रे, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल। परळीचे हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांनी आपल्या या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय। मात्र सुरेश धस यांनी भास्कर केंद्रे यांच्यावर काय आरोप केले ते आपण पाहूया। मी सांगितलंय, 15 वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंच आहे। याचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राख्याचे टिप्पर आहेत, आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे। आणि हे मी बोलतोय, हे फक्त तुम्ही ऐकू नका, मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा।